वार आहे बुधवार, तारीख आहे 15 जुलै. तर 15 जुलैला आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहे. कोल्हापूर, कणकवली, राजपूर, रत्नागिरी, त्याचबरोबर आपण जर चिपळूण परिसर जर बघितला तर या भागामध्ये देखील संध्याकाळी वातावरणामध्ये बदल होऊन या भागात पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर दापोली, महाबळेश्वर, महाड, लावसा, पुणे, लोणावळा, कुळगाव, बदलापूर, मंचर, घोटी, अकोले, नाशिक, त्याचबरोबर वडा हा जर परिसर जर आपण पूर्णपणे बघितला तर या भागांमध्ये आपल्याला म्हणजे थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस या भागामध्ये पडू शकतो. त्याचबरोबर आपण जर छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील हलका ते मध्यम पाऊस हा पडू शकतो. चाळीसगाव, धुळे, मालेगाव, अंबळनेर, शिरपूर, नंदुरबार, सटाणा, मनमाड, कोपरगाव, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, पैठण, पाथर्डी, जामखेड, बीड, बार्शी, धाराशिव, सोलापूर, नळदुर्ग, अक्कलकोट, इंदी, सांगोला, अकलूज या परिसरात देखील पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर उदगीर, अहमदपूर, नांदेड, त्याचबरोबर परभणी, जिंतूर, हिंगोली, वाशिम, पुसद, उमरखेड, अरणी, यवतमाळ, त्याचबरोबर आपण जर अकोला, अकोट, धरणी हा परिसर जर बघितला या भागात देखील ढगाळ वातावरण निर्माण होऊन या भागात पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर नागपूर, रामटेक, तुमसर, भंडारा, उमरेड, हिंगणघाट या परिसरात देखील ढगाळ वातावरण निर्माण होऊन थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस हा पडू शकतो. खास करून बुधवारी 15 जुलैला आपण जर बघितलं तर सोलापूर, पंढरपूर, अकलूज या परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस हा होणारच आहे. नाशिक, घोटी, अकोले, कुळगाव, बदलापूर, मंचर, शिरूर, लोणावळा, पुणे परिसर, खास करून आपण जर पुणे परिसर जर बघितला, पुण्यामध्ये देखील ढगाळ वातावरण निर्माण होऊन थोड्याफार प्रमाणात पाऊस हा पडू शकतो. मात्र इकडे ईश्वरपूर, कोल्हापूर, निपाणी, बेलगाव या परिसरात आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. सांगली, विटा, सांगोला, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, बार्शी, सोलापूर या भागात पाऊस आहे. अहमदपूर, परळी, नांदेड, परभणी, जिंतूर, हिंगोली, पुसद, उमरखेड, अरणी, यवतमाळ, त्याचबरोबर वाशिम, अकोला, अमरावती, अरवी, वर्धा, हिंगणघाट, वरारा, चिमूर, उमरेड, नागपूर, रामटेक, तुमसर, त्याचबरोबर गोंदिया, त्याचबरोबर कापसी हा जर परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात ढगाळ वातावरण हे असू शकतं. नागपूर, रामटेक, तुमसरमध्ये देखील म्हणजे थोड्याफार प्रमाणात पाऊस हा पडणार आहे त्या भागात देखील. तर सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे बुधवारी 15 जुलैला महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणजे इथून पुढे पाऊस हा पडणारच आहे पुढील काही दिवसामध्ये. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, तुम्ही कोणत्या परिसरामधून म्हणजेच कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.